नमस्कार. आपण आज 21व्या श्लोकापासून अभ्यास करणार आहोत. 20व्या श्लोकात आपण असा विचार केला होता की सामान्य माणूस जो असतो म्हणजे काही भोगांची इच्छा असते, काही कामना असतात, अमुक एक मिळावं असं वाटत असतं. त्याचं काय होतं तर तो त्याच्या इच्छेप्रमाणे स्वभावाप्रमाणे भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी निरनिराळ्या देवतांची पूजा करतो. आणि आज आपल्याला भगवंत 21व्या श्लोकापासून असा एक विशेष विषय सांगणार आहे की या सगळ्या निरनिराळ्या देवता तुमच्या आमच्या कामना पूर्ण करत असतात. अगदी गोष्ट खरी आहे, परंतु त्या देवतांना शक्ती प्रदान करणारा मीच असतो. म्हणजे माझ्यामुळेच त्या देवतांना शक्ती मिळते आणि त्या देवता एक माध्यम म्हणून असतात आणि त्या माझ्याच शक्तीचा वापर करून तुमच्या कामना पूर्ण करतात. मग आता प्रश्न कुठे आहे? चांगली गोष्ट आहे की भगवंतानी कोणीतरी नेमलेलं आहे. त्या देवता आपल्या आमच्या सकाम भक्त जे आहेत, काहीतरी कामना मनात ठेवून भगवंताची उपासना करत असतात. ती कामना त्यांची त्या देवता पूर्ण करतात. प्रश्न असा आहे की हे बरोबर आहे की भगवंताच्या शक्तीनं या देवता आपल्या सगळ्या सामान्य मंडळींच्या इच्छा, प्रापंचिक मंडळींच्या ज्या सामान्य इच्छा असतात त्या ते पूर्ण करतात. भगवंत आपल्याला त्या एका उंचीवर नेणार आहे. भगवंत आपल्याला असं सांगणार आहे की या सगळ्या कामना ज्या आहेत ह्या टिकणाऱ्या नाही आहेत. तुम्ही ज्या कामना करताय देवता पूर्ण करतात, तुमच्या इच्छा पूर्ण होतात. मीच त्या शक्ती त्यांना प्रदान करतो आणि तुमची कामना त्या देवता पूर्ण करतात. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या त्या कामना पूर्ण झाल्या तरी नवनवीन तुम्ही निर्माण करता कामना. आणि म्हणून या अशा कामनांमध्ये न अडकता तुम्ही माझ्याचपाशी या ना. काही अशा अल्प टिकणाऱ्या, तेवढ्यापुरता आनंद देणाऱ्या, इच्छा पूर्ण झाली तरी तो आनंद कमी कमी होणाऱ्या या कामनांमध्ये अडकूच नका, असं खरं भगवंताचं आपल्याला सांगणं आहे. फार चांगल्या पद्धतीनं भगवंतानी समजुतीनं आपल्याला या 21व्या श्लोकापासून सांगितलं आहे. निरनिराळ्या मंडळींनी आपल्याला तो अर्थ सहज कळावा आणि आपण ह्या अशा सकाम भक्तांमध्ये आपली गणना न होता आपण पाहिलं आहे की भगवंताला सगळेजण प्रिय आहेत. अर्थ असू दे, अर्थार्थी असू दे, हा सकाम असू दे, सगळेजण भगवंताला प्रिय आहेत. पण तरीसुद्धा त्यातल्या त्या ज्ञानीभक्त भगवंताला आवडतो आहे. असं ज्ञानीभक्त आपल्याला व्हायचं असेल तर या 7व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकापासून भगवंत आपल्याला छान मार्ग सांगणार आहे. श्लोक आहे यो यो याम याम तनु भक्ता श्रद्धया चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. यो यो भक्त, जो भक्त, आता सकाम भक्ताचाच विषय चालला आहे त्यामुळे भक्त म्हटलं असलं इथे तरी तो सकाम भक्त. यो यो भक्त हा जो सकाम, काही कामना ठेवून भक्ती करणारा जो भक्त आहे, याम याम तनुम, त्यांनी काय करायचं, ज्या देवतांच्या स्वरूपाशी तो जे काही भक्ती करतो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या देवतांच्या स्वरूपाशी श्रद्धया अर्चितुम इच्छति, अगदी श्रद्धेनं पूजा करण्याची इच्छा करतो. आपली जी कामना आहे ती पूर्ण व्हावी म्हणून त्या देवतेशी तो मनापासून भक्तीनं श्रद्धेनं पूजा उपासना करतो. तस्य श्रद्धा, त्या भक्तांच्या श्रद्धेला, तामेव, त्या देवतेला, अहम अचलाम विदधामी, मीच अशी अचल म्हणजे स्थिर अशी सगळी शक्ती पुरवतो. आपल्याला असं दिसतं, आता गंमत म्हणून आहे, पण एखाद्या मुलीचा विवाह हवा असेल व्हायला तर पूर्वी आपल्या लहानपणी होती बरं का की त्या मुलीला घरातली मोठी माणसं सांगत रुक्मिणी स्वयंवर वाच की चांगला नवरा मिळेल. आता ही कामना पूर्ण करण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ वाचायचा, पोथी वाचायची आणि आपल्याला हवी असणारी कामना पूर्ण करून घ्यायची. भगवंत असं म्हणतो आहे की जर का त्या मुलीने अतिशय श्रद्धेनं मनापासून तर रुक्मिणी स्वयंवर वाचलं तिला चांगला नवरा मिळवून देणार आणि हे काम माझ्या शक्तीने ती देवता करणार. अशा पद्धतीचा विचार ह्या 21व्या श्लोकात भगवंतांनी सांगितला. आपण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करू की असं का सांगितलं आहे. ती श्रद्धेने करायला हवं हे पण सांगितलं आहे. आता सकाम आहे, आपली इच्छा पूर्ण व्हायला हवी असेल तर तो बिचारा श्रद्धेनं सगळं करणार. जे कोणी सांगेल ते अगदी मनापासून
सगळ्या नियमांचं पालन करून तो करणार. आणि त्यामुळे असं केलेलं असेल तर ती देवता ती इच्छा पूर्ण करते. पण अहमचला विदधामी, मी ते सगळं स्थिर करतो, अचल करतो म्हणजे मी स्थिर करतो. त्या देवतेनी ही इच्छा भक्ताची पूर्ण करावी म्हणून मीच त्या देवतेला शक्ती देतो, असा विचार भगवंत सांगतोय. आता भगवंताची जी सत्ता आहे ती भगवंताची सत्ता भगवंत त्या देवतांना प्रदान करतो. म्हणजे एकच एक भगवंत, तो परमात्मा परमेश्वर, तो काय करतो तर या देवतांना आपली शक्ती प्रदान करतो. आणि मग त्या देवताची भक्ती करणारे जे हे असे भक्त आहेत ते भक्त, आता याचा अर्थ त्या ज्या देवता आहेत ना ते या भगवंताची शक्ती वापरत असल्यामुळे आपण त्या भगवंताची अंशात्मक रूपच म्हणूया. देवता वेगवेगळ्या जरी असल्या, वेगवेगळ्या कामना असल्या तरी ते भगवंताचंच रूप आहे. त्यामुळे भगवंताच्याच अंशात्मक रूपाकडे ही शक्ती असते आणि त्या देवता हे पूर्ण करतात. ही चांगली गोष्ट आहे. नेहमी हे असं पटवून देण्यासाठी पाण्याचं उदाहरण घेतात की सर्व झाडांना पाणी नावाची एकच गोष्ट मिळते, पण कसं जरी असलं तरी त्या ठिकाणी शक्ती, आंब्याच्या रोपाला पाणी घातलं तर आंब्याच्या झाडाला पाण्याकडून मिळणारी शक्ती वेगळी असेल, एखाद्या वेलाला वेगळी असेल, कडुलिंबाला वेगळी असेल, नारळाला वेगळी असेल. अशा पद्धतीनं झाडामधून ती शक्ती, पाणी सगळ्यांना, पाणी कॉमन फॅक्टर आहे, पण पाणी सगळ्यांना दिलं तरी त्या झाडाची पाण्याकडून मिळणारी त्याला जी शक्ती आहे ती वेगवेगळी असते. तसं श्रद्धा ही फार मोठी ताकद आहे, फार मोठी शक्ती आहे. ती श्रद्धा असली पाहिजे. असं म्हणतात की अगदी श्रद्धेनं काय पर्वतसुद्धा हलतात. आता याचा अर्थ ती श्रद्धा अशी पर्वतासारखी असली पाहिजे, की मोठी असली पाहिजे, तर मग आपल्याला त्या श्रद्धेच्या बळावर काय वाटेल ते करता येतं असं म्हणता येईल. आपल्या हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्यच आहे. आपण अमुकच एकाची उपासना करा असं म्हणतच नाही, किंवा मी करतो ह्याच उपासनेनं किंवा ह्याच देवाच्या उपासनेनं घडेल असं पण आपलं काही म्हणणं नाही. आपलं म्हणणं असं आहे की कुणाची करा, मनापासून श्रद्धेनं उपासना करा आणि त्या उपासनेनं तुमची जी काही देवता आहे ती देवता तुमच्यावर प्रसन्न होईल. देवता म्हणा, देव म्हणा, दैवत म्हणा, जे काही आहे त्याची पण प्रामाणिकपणानं करा, एवढंच आहे. श्रद्धेनं करा, प्रामाणिकपणानं करा, अशा प्रकारचा विश्वास आहे. आपल्याकडे तर काय 33 कोटी देव आहेत, त्यामुळे ज्याला जो पसंत आहे, ज्याच्याबद्दल अधिक आदर आहे, प्रेम आहे, त्या देवताची उपासना करा. खरं तर असं आहे, आळंदीला जा, पंढरपूरला जा, शेगावला जा, गोंदवल्याला जा, कुठेही जा, तुमच्या मनासारखं जिथे आनंद होतोय ना तिथल्या देवाला जा, तिथल्या तीर्थस्थानाला जा, त्यांनी सांगितलं तशी उपासना करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फळ मिळेल असं सांगतात. भगवंत काही विरोध करत नाही आहे, कुठल्याही उपासनेला भगवंताचा विरोध नाही आहे. तुम्हाला जी पाहिजे ती उपासना करा सांगतात, योग्य जी वाटेल ती करा आणि तुमच्या इच्छा पण पूर्ण होतील अशी पण खात्री देतात. ज्या देवतेची उपासना करतात श्रद्धेने केली तर ती उपासना तुमची फलद्रूप होईलच. त्यामुळे आपल्याला मुभा आहे, कुठेही आपण कुठल्याही देवतेची उपासना करू शकतो. फक्त ती उपासना दृढ व्हावी याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी एक असं लक्षात घेतलं पाहिजे की समजा अगदी आपण केली उपासना पण एखाद वेळेस आपल्याला हवं असणारं अपेक्षित फळ मिळालं नाही, तर निदान आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की तिथली श्रद्धा आपली कमी होऊ द्यायची नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा आपल्याला श्रद्धा कमी पडली असेल, आपली उपासना नीट झाली नसेल, असा मनात विचार आला पाहिजे. त्या देवतेला किंवा दैवताला दोष देण्याचं काही कारण नाही आहे. आपण म्हणजे भगवंत काळजी घेतो आहे म्हणून आपण लक्षात असं घ्यायचं की भगवंत जर त्या देवताला शक्ती पुरवतो आहे तर आपण जी काही इच्छा ज्या देवतेकडे व्यक्त केली आहे किंवा त्यासाठी आपण उपासना करतो आहोत आणि ते यथोचित फळ यथाकाल जेवढ्या कालावधीत मिळायला हवं होतं तेवढं मिळालं नाही, तर त्या देवतावरची श्रद्धा आपली कमी पडण्याचं काही कारण नाही. म्हणजे काही फळ मिळत नाही आहे, जाऊ द्या आता दुसरीकडे, असं नाही करायचं. तर आणखीन पुन्हा एकदा प्रयत्न करणं, मनापासून करणं, श्रद्धा ठेवून करणं असं करायला हवं. हा खरा त्यातला भाग लक्षात घ्यायचा की असं मनासारखं झालं नाही म्हणून देव किंवा दैवत बदलायचं आहे असं नाही. भगवंत आपल्याला सांगतात की हा जो श्रद्धेनं युक्त आहे ना त्याच्या इच्छा पूर्ण होतात. तो उपासना करतो, त्याची श्रद्धा दृढ होते, धीरे धीरे दृढ होते. समजा सुरुवातीला नसेल पण हळूहळू सवयीनं
करायला लागलं की प्रेम वाढायला लागतं आणि मग श्रद्धेने त्याची उपासना चालू होते आणि मग त्याची कामना, त्याची इच्छा पण पुरी होते. त्या देवतेच्या माध्यमातून भगवंत म्हणतो मी ती पूर्ण करून घेतो. म्हणजे याचा अर्थ नवसाचं फळ वगैरे असं काही नाही किंवा स्थान महात्म्य वगैरे असं काही नाही, फक्त श्रद्धा एवढा एकच भाग तिथे आहे. भगवंतच ते पूर्ण करणार आहे. माध्यम फक्त देवतेचं आहे. आपण ज्या देवतेची उपासना करणार आहोत, म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ते भगवंताला वेळ नसेल तर आपल्या जवळची देवता आहे तिलाच म्हणूया, किंवा एकदम मंत्र्याला भेटायला जायचं तर मंत्री भेट देत नाहीत, मग जो त्यांचा कोणीतरी सेवक असेल त्याला आधी भेटूया. असं जे आहे तशा पद्धतीने विचार केला तर मनापासून श्रद्धेनं या सगळ्या गोष्टी करायचा. त्यामुळे नवसाचं फळ वगैरे किंवा त्या स्थानाचं वगैरे काही नाही, तर श्रद्धेचं फळ असतं. श्रद्धा अगदी अचल असली पाहिजे, स्थिर असली पाहिजे, मनापासून असली पाहिजे. एक आपण उदाहरण म्हणून आणि सत्य घटना म्हणून आपल्याकडे अगदी देव खांबाला सुद्धा देव समजून प्रामाणिकपणानं पूजा करणारा भक्त होता येतं. श्रद्धेनं खांबाची पूजा करायची, त्याचा सुद्धा उद्धार होईल. मी असं उदाहरण का घेते आपल्याला कळेलच. आता खांबावर कशी श्रद्धा राहणार? मूर्ती हवी ना, म्हणून आपण सगुण मूर्तीची पूजा करतो. सगळ्यांनी काही खांबाची पूजा करायला हवी असं नाही, पण खांबाचा हे उदाहरण घेण्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला अमुकच एक गोष्ट हवी असं नाही. जसं वाल्याचं उदाहरण आपण नेहमी घेतो की त्याला राम म्हणता येत नाही तर तो मला म्हणत होता, पण त्यांनी सुद्धा रामाने जे काही द्यायचं ते त्याला दिलंच. त्या रामनामाचा जो काही उपयोग त्याला फायदा झाला तो झालाच, वाल्मिकी झालेच ते. असं होऊ शकतं. किंवा परवा आपण एक उदाहरण घेतलं की एडिसनला भीती वाटायची. आता ती भीती दूर होण्यासाठी काय करावं, त्यांनी काय केलं आणि त्याच्या मनाने जे घेतलं ते की त्यांनी एडिसन 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 हा जप केला आणि झालं की तो निर्भय झाला. त्याच्या मनातली भीती निघून गेली. कुठेतरी मन दुसरीकडे गुंतवलं आणि मनामध्ये जी अंधाराची काळोखाची भीती होती ती काळोखाची त्याची भीती गेली. ही उदाहरणं आपल्याला लक्षात घेता येतात की अरे खरंच जे काही आपण इच्छा करतो ती इच्छा तुम्ही खांबाला देव मानताय का, मूर्तीला देव मानताय का, तीर्थस्थानाला जाऊन काही करताय हे नाही, फक्त श्रद्धेनं जी गोष्टी तुम्ही करता. मग आपण नेहमी त्या म्हातारीचं उदाहरण खुलभर दुधाचं देतो ते तेच आहे. श्रद्धेने केलं तर गाभारा भरतो. तसं भगवंत आपल्याला सांगतोय की जी काही उपासना कराल तुमची कामना पूर्ण होणारच, पण त्याच्यामागे श्रद्धा असेल तर. खांबावरून एक उदाहरण सांगते. मंदिरात सगळीकडे खांब असतात, पण नेवाशाच्या खांबाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. नेवाशाला खांबाचंच मंदिर आहे, कारण त्या खांबाला आपल्या माऊली खांबाला टेकून बसून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. याबद्दल असं म्हणतात की सोनोपंत दांडेकरांनी म्हणजे मामा दांडेकरांनी हे नेवाशाचं खांबाचं मंदिर बांधलेलं आहे. खरं तर मुसलमानांनी तिथे मशीद केलेली होती. झगडून सोनोपंत दांडेकरांनी या म्हणजे न्यायालयामध्ये 8 वर्ष झगडले आणि ती मशीद बाजूला करून त्या ठिकाणी मंदिर बांधलं. त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं. मुद्दामच उल्लेख मी एवढ्यासाठी करते की ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे वेळ लागला 8 वर्ष, पण कायद्यामध्ये बसून ती मशीद बाजूला करून मंदिर बांधलं गेलं. एक गठ्ठा मतांचा त्यावेळेला काही संबंध नव्हता, त्यामुळे मामा दांडेकरांना 8 वर्षांनी का होईना ज्यांच्या बाजूने निकाल लागला, हिंदूंच्या बाजूने निकाल लागला आणि सोनोपंतांनी ते मंदिर बांधलं. मंदिरातली मुख्य देवता काय आहे तर खांब. आता तसं म्हटलं तर मोडका खांब 1200 ह्याच्यातला 13व्या शतकातला, त्यामुळे तसं म्हटलं तर मोडका खांब. पण त्या खांबावर आम्हा हिंदू लोकांची श्रद्धा आहे. त्या खांबाला टेकून आमच्या माऊली तिथे बसलेल्या आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आहे, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलेली आहे आणि या सगळ्याबद्दल आम्हा मंडळींची अतिशय दृढ निष्ठा आहे. सोनोपंतांनी हा प्रसंग लिहिताना लिहिला आहे की याला पुरावा काय, कोणी जर याला पुरावा मागितला कशावरून याच खांबाला टेकून माऊली बसल्या होत्या, तर त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की त्या काळामध्ये बुद्धिवादी लोक अवाजवी बोलत नव्हते. त्याच खांबाला टेकून उभा आहे, याच्यावर आमची श्रद्धा आहे आणि याच माऊली म्हणजे अशा कुठल्या बुद्धिवादी माणसाने त्या खांबाचे परीक्षण करून त्याच्यावर माऊलींच्या पाठीच्या इम्प्रेशन्स पडलेत का, खुणा आहेत का, असला काही शोध लावण्याचा खुलसटपणा केला नाही. आपले सुनील दादा चिंचोळकर
बुद्धिवान माणसं कसा कसा नको तिथे आपली बुद्धी चालवतात आणि विचार करतात. त्याच्याबद्दल नेहमी एक किस्सा सांगत असत आपलं. या निमित्ताच्या एकदा काय झालं म्हणे, खूप मोठी मोठी IITत शिकत असणारी 2-4 मुलं उसाच्या गुऱ्हाळात म्हणे रस प्यायला गेली आणि बसले गुऱ्हाळात जाऊन आणि गुऱ्हाळाच्या गल्ल्यावर असणाऱ्या त्या गुऱ्हाळवाल्याला सांगितलं 4 अशी खूण करूनच. त्यांनी मांडव लावली आणि हल्ला नाहीच जागचा. तेव्हा 5-1 मिनटं गेली आणि ही हुशार ना, अति हुशार मंडळी. त्यामुळे त्यांनी परत त्या गुऱ्हाळाच्या मालकाला म्हटलं, हो म्हणजे त्यांना ऐकायला गेलं नाही का काय असं वाटून पुन्हा त्यांनी आठवण केली की 4 फुल ग्लास उसाच्या रसाचे असे मागितले. तेव्हा त्यांनी पुन्हा हाताने खूण केली आणि मग तरी देखील तो जागेवरून हल्ला नाही म्हटल्यावर त्यांनी विचारलं की अहो तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणालात पण उठत पण नाही आहात. तेव्हा ते म्हणाले नाही, काम चालू आहे. तर पूर्वीच्या काळी असं ते बैलाला गोल फिरवून उसाचा रस काढला जायचा, तसं ते बैल लावलेला होता आणि येत होता आवाज बैलाच्या गळ्यामध्ये घुंगूर बांधलेल्याचा. तर ते मला तुम्ही खुर्चीतून न उठता तो बैल चाललाच आहे हे कसं तुम्हाला कळेल. त्यामुळे नाही, त्याच्या गळ्यामध्ये घुंगूर लावलेत ना, त्याचा आवाज मला येतो आहे, त्यामुळे तो फिरतो आहे आणि त्या रसाचं रस काढण्याचं काम चाललेलं आहे. त्यावर हे बुद्धिवान मुलं त्यांची अशी अतिबुद्धिमान माणसांची बुद्धी कुठल्या बाजूला धावेल याचा काही भरोसा नसतो. त्यांनी म्हटलं ना, अवाजवी बोलणं होतं. इम्प्रेशन्स माऊलींची आहेत का खांबावर, हाच खांब होता का, हे असे प्रश्न या अति हुशार मंडळीला पडतात. म्हणून त्यांनी विचारलं की अहो म्हणे तो बैल तिकडे, तुम्ही इथे गल्ल्यावर बसलाय, तुम्हाला दिसत सुद्धा नाही आहे तो बैल आणि तुम्ही नुसत्या आवाजावरून कसं काय ठरवता की तो बैल फिरतो आहे आणि तो रस काढला जातो आहे आणि तुमचा नोकर आता आम्हाला रस आणून देईल, कसं काय ठरवता. तर म्हणे अहो आवाजाने मी ठरवतो. नाही म्हणे, तो आजच्या जागीच थांबला आणि नुसतंच त्यांनी मान हलवली तर आवाज येईल पण काम होणारच नाही. तेव्हा त्या गुऱ्हाळवाल्याने उत्तर दिलं की माझा बैल IITमध्ये अभ्यास करत नाही, त्यामुळे तो असलं काही करणार नाही की जागेवरच उभा राहील कामचुकारपणा करून आणि आवाज येईल आणि तो काम घडणारच नाही असं घडणार आहे. तर काही ना बुद्धिवादी मंडळी उगाच एखाद्या गोष्टीचा किस काढत राहतात. सोनोपंतांनी लिहिलं आहे की असले प्रश्न त्यावेळेला मला कोर्टाने विचारले नाहीत. आम्ही त्या खांबावरती आमची दृढ श्रद्धा आहे आणि आमचं ते दैवत आहे. माऊली त्या खांबाला बसेल म्हणून ते खांब आमचं दैवत आहे. खांबाला महत्त्व नाही, पण त्या खांबाच्या ठिकाणी माऊलींचा त्या खांबाला स्पर्श झालेला आहे असं आम्हाला मनापासून वाटतं आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. आमच्या मनात माऊलींबद्दल जी श्रद्धा आहे त्यामुळे तो खांब आम्हाला वंदनीय आहे असं कोर्टामध्ये सांगितल्यावर सोनोपंतांच्या बाजूने निकाल लागला आणि आपल्याला ते नेवाशाचं खांबाचं मंदिर आता दिसतं आहे. त्यावेळेला ती मशीद जाऊन ते मंदिर बांधलं गेलं. प्रत्येक हिंदूंना, प्रत्येक मराठी वारकरी, मराठी विठ्ठलाच्या भक्तांना असं वाटतं की जणू काही त्या खांबाला स्पर्श केला की आपण माऊलींचा जणू काही आपल्या पाठीवरून हात फिरतो आहे अशा प्रकारची भावना होतं. खूप मोठा आनंद समाधानाचा भाग आहे हा. म्हणून आता अशा प्रकारचं जे समाधान आहे ते प्रत्येकाच्या वाटण्यावर आहे ना, ते असं दाखवता सांगता नाही येणार काय वाटतं ते. म्हणून भगवंत म्हणतात की श्रद्धा असली की समाधान मिळतं. आमची माऊलींवर श्रद्धा आहे आणि माऊली या खांबाशी टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितले म्हणून आम्हाला ते तिथे नमस्कार केला की समाधान मिळतं. श्रद्धेने समाधान मिळतं आणि म्हणून ती दृढ श्रद्धा आपली असायला हवी. हे समाधान मिळवायचं असेल, बरं हे समाधान कोण मिळवून देतं तर त्या ठिकाणच्या, म्हणजे मग मंदिर असू दे, मूर्ती असू दे, माऊली असू देत आणि तीर्थस्थान असू देत, जी कुठली देवता आपली असू दे, त्या देवतेला भगवंतानीच दिलेलं जे काही शक्ती आहे त्या शक्तीमुळे आपल्याला ते समाधान मिळतं. आपण पाहिलं वासुदेव सर्वमिती, सगळीकडे भगवंतच आहे. त्या देवतेला भगवंत शक्ती प्रदान करतो. अशा पद्धतीने 21व्या श्लोकामधला एक महत्त्वाचा विषय भगवंतांनी आपल्याला सांगितला तो आपल्या लक्षात आला असेल की खरोखरच आहे या जी कुठली देवता असेल त्या ती देवता आपली कामना पूर्ण करते, परंतु भगवंतच त्या देवतेला शक्ती प्रदान करतात. मोठा देव आपण असं म्हणूया, दासबोधामध्ये समर्थाने मोठा देव असं म्हटलं आहे. तर मोठा देव परमात्मा जो आहे
त्या परमात्म्याकडून ही शक्ती मिळते आणि त्या देवता आपली जी कामना आहे ती पूर्ण करतात. पुढल्या श्लोकामध्ये सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान मयैव विहतान्वितान्. पुढल्या वेळेस 6 तया श्रद्धया युक्ता म्हणल्या. सतया श्रद्धया युक्ता म्हणजे काय, तो त्या श्रद्धेने युक्त होऊन, म्हणजे आता आपण पाहिलं की श्रद्धा असली पाहिजे. मग तो जो काही सकाम भक्त आहे तो अगदी श्रद्धेनं तस्य आराधनं मिळते, त्या देवतेची आराधना करतो, त्या देवतेचं पूजन करतो. सकाम भक्त आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी अतिशय श्रद्धेनं मनापासून त्या देवतेचं पूजन करतो. ततःच मया एव विहिता. आता त्या देवतेपासून भगवंतांनी सांगितलंच माझ्याद्वारेच ते इष्टभोग त्याला प्राप्त होतात. तान कामानी लभते. म्हणजे मगाच्या श्लोकांत त्या देवतांना मी शक्ती पुरवतो असं म्हटलंय. आत्ता म्हणतात की भक्ताला जे काही योग्य हवी आहे, त्याची इच्छा पूर्ण, इष्ट जे काही त्याचे भोग आहेत, त्याची जी इच्छा आहे ती मी प्राप्त करून देतो. म्हणजे दोघं आहेत, भक्त आहे आणि ती देवता आहे. आणि भगवंत देवतांना आपली शक्ती पुरवतोय. आताच्या श्लोकात म्हणतोय की त्या भक्तांना पण मी त्याची जी काही इष्टकामना आहे, इष्टकामना ती पूर्ण करून देतो. तान कामानी लभते. त्याला जो भोग हवा आहे तो प्राप्त करून देतो. म्हणजे सकाम भक्ताचं आधी सांगून झालेलंच आहे. तो सकाम भक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आता ते म्हणत आहेत की जो मनापासून अगदी आपल्या त्या देवतेचं पूजन करतो, उपासना करतो. आणि पुन्हा असं आहे की ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ती जी काही गोष्ट करतो आणि ती इच्छा पूर्ण झाल्यावर सुद्धा त्या देवतेची उपासना टिकवून पण ठेवतो. म्हणजे आपलं काम झालं आता झालं असं नाही, तर त्या देवतेची श्रद्धा जी आहे त्याच्या मनामध्ये तो जी उपासना करतो आहे, आपलं काम झालं, आपलं उपासना झाली तरी देखील तो त्या देवतेची आराधना करतो. त्या देवतेची श्रद्धा त्याची अशी दृढ होते. आणि हे दृढ होण्याचं काम पण मोठा देव म्हणजे हा परमात्माच करतो. नाही तर आपण इतके व्यावहारिक जगात आहोत ना की आपली इच्छा होती, पुरी झाली, चला 21 चतुर्थ्या करीन, झालं काम, झाल्या 21 चतुर्थ्या, आता विषय संपला. म्हणून आपल्याकडे पद्धत घालून दिली आहे की एकदा सोमवार केले की पुढे दर सोमवार पण उपास करायचा. आपलं एकदा 16 सोमवाराचं काम झालं, आता पुन्हा काही करायची आवश्यकता नाही, असंही त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. काहीतरी कामना मनात ठेवून अशी भगवंताची आराधना करायची. ते पूर्ण झालं की संपलं नाही. तर इथे आपल्याला ते सांगतात की ती दृढ राहावी की अरे माझ्या उपासनेनं माझं हे काम पुरं झालं आणि म्हणून मी त्या देवतेची उपासना करतोय आणि ती पुढे कायम स्वरूपात टिकावी. असं भक्ताची ती उपासना किंवा त्या देवतावरची श्रद्धा दृढ होण्याचं कामसुद्धा हा परमात्मा करतो. दोन्ही ठिकाणी तो काम करतो. देवतेच्या ठिकाणी पण काम करतो, देवतेला आपली शक्ती प्रदान करतो आणि कर तुझ्या भक्ताची इच्छा पूर्ण म्हणून सांगतो. आणि भक्ताला पण त्या देवतेची आराधना किंवा त्या देवतेची श्रद्धा दृढ व्हावी म्हणून तिथेही प्रयत्न करतो. किती आपल्यासाठी करावं भगवंताने, सगळंच भगवंत आपल्यासाठी करतोय. त्यामुळे सकाम भक्त आपल्या इष्टदेवतेचं असं मनपूर्वक श्रद्धेनं जप, तप, पूजन, उपासना जे काही आहे ते सगळं तो करतो. आणि मग स्वाभाविकच त्या देवता प्रसन्न होऊन त्याला ते सगळं इच्छित फळ देतात. आता खरं तर सांगू का, हे पूर्वी म्हणजे आत्ता 7व्या अध्यायात भगवंत हे सांगतातच आहेत, पण एकदा 4थ्या अध्यायात हे सांगून झालं आहे. आता तेव्हा सांगण्यामध्ये आणि आत्ताच्या सांगण्यामध्ये काय फरक आहे तो पण आपण जाणून घेऊया. आत्ता जसं सांगितलं ना तसंच 4थ्या अध्यायात कांक्षंत कर्मणां सिद्धिं यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. त्यावेळेला 4थ्या अध्यायामधल्या 12व्या श्लोकामध्ये आपल्या आपल्या कर्माचं इच्छित फळ प्राप्त व्हावं, भक्ताची जी काही तो जे काही कर्म करतोय त्याचं. आणि म्हणून तो सकाम भक्त काय करतो, त्या इष्टदेवताचं पूजन करतो. कांक्षंत कर्मणां सिद्धी यजंत इह देवता, त्याच्या इष्टदेवता जी आहे त्या देवतेचं तो पूजन करतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण पण होतात. याचं कारण असं आहे की या इह लोकामध्ये कर्माचं फळ त्वरित मिळतं. उपासना केली की फळ मिळतं. मग आता हे परत काय सांगितलं, पूर्वी सांगितलं ना की ती सकाम भक्तांनी देवतांची उपासना केली तर त्याचं फळ त्याला मिळतं, हे सांगून झालं ना. आत्ताच्या सांगण्यात आणि त्या सांगण्यामध्ये फरक एवढाच आहे की त्या देवता भक्ताची इच्छा पूर्ण करतात, त्या देवतांना
भक्तांची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती हा परमात्मा देतो. हा पुढला भाग फक्त आत्ताच्या श्लोकामध्ये त्यांना सांगायचा आहे. नाही तर हे सांगून झालेलं आहे की ज्या इष्ट देवता, योग्य देवता त्या त्या कामाला ज्या आहेत, त्यांची उपासना मनापासून केली, भक्ती केली, तर त्या त्या देवता काम पूर्ण करतात, असं चौथ्या अध्यायात सांगून झालं आहे. पण आत्ता आपल्याला त्यांनी असं भर घालून सांगितलं की त्या देवता काम पूर्ण करतात, कारण त्या देवतांना मी शक्ती पुरवतो. आपल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या त्या देवतांच्या माध्यमातून तो परमात्मा पूर्ण करतो. म्हणजे निरनिराळे देवताही भगवंतांनी निर्माण केलेले आहेत असं त्याचा अर्थ. त्यांना ती सत्ता, ती शक्ती भगवंतांनी दिलेली आहे. त्यांची उपासना, त्यांची पूजा अर्चा करायची, आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची, ही प्रेरणा भक्ताला पण भगवंतच देतो आहे आणि त्या देवतांना पण भगवंतच देतो आहे. त्या त्या देवतांवरची जी काही भक्तांची श्रद्धा आहे ती दृढ करण्याचं काम पण करतो आहे. म्हणजे आत्ता म्हटलं तसं की काम झालं की संपलं नाही, तर ती दृढ करणं हे पण त्याचं काम आहे. खरं म्हणजे असं आहे की लोक त्या त्या दैवताची यथाविधी पूजा करतात. हां, उपासना करतात, जे सारखं वारंवार श्रद्धेने केलं पाहिजे असं आपण ऐकतो, तर खरंच करतात आणि इतकं नियमांचं पालन करतात. जसं आपल्याकडे निराळे वर्षभर जे सण असतात, त्या सणांच्या ज्या पद्धती आपण पाहिल्या तर त्या वेळेला तसं सगळेजण करतात. गौरी आल्या की गौरींना गावन घातलं, आमच्या कोकणात गावन घातलं करण्याची पद्धत आहे, किंवा देशावर काय पुरणपोळ्या करायची पद्धत आहे, किंवा ठिकठिकाणी अगदी प्रत्येक वेळेला त्या त्या देवतेला योग्य अशाच गोष्टी करण्याकडे या भक्ताची इच्छा असतेच आणि तसं तो करतोच. साध्या साध्या रामजन्म की सुंठ साखरच, कृष्णाचा जन्म की लोणी साखरच, अशा आमच्या त्या पद्धती आहेत. त्या पद्धतीप्रमाणे सगळं बरोबर ती वेळ, तो काळ, तो ऋतू, त्याप्रमाणे त्या देवाला काय योग्य असं सगळं करतो. कुठे भक्त काही अशी त्याच्यात कसूर करत नाही, काही न्यून राहणार नाही अशी त्याची सगळी उपासना अगदी नियमितपणानं वेळच्या वेळी व्यवस्थित आपली परंपरेप्रमाणे सगळ्या गोष्टी त्या भक्ताला करायला आवडतात आणि तसा तो करतो. काही राहणार नाही न्यून अशी तो काळजी घेतो. आणि म्हणून स्वाभाविकच आहे की असं सगळं झाल्यावर त्या देवदेवता संतुष्ट होणारच. भक्तांनी केलेल्या सगळ्या उपासनेचं फळ त्यांना मिळणारच. आता आपण पाहिलंच की खरं तर या देवता म्हणजे तो परमात्माच आहे. आपलं देवता हे माध्यम आहे आणि त्यामुळे त्याच्यामुळे सगळं काही नीटच होतं. पण काय होतं, अज्ञानरूपी अंधकारात वावरणारी ही सगळी जी मंडळी असतात, म्हणजे आपण सगळेजण जे असतो, त्यांना ना हे सगळं समजत नाही की अरे ही त्या देवतेची नाही, ती परमात्म्याचीच आराधना आहे. हे आपण काही विचारात कधी घेत नाही. आपण म्हणजे त्या देवतेचं तो सण, त्या देवतेची पूजा, त्या देवतेची आराधना आणि तसंच सगळं ह्याच्यातच आपण असतो. पण हा परमात्माच आहे, मूळ तो मोठा देवच आहे आणि त्याचीच ही पूजा आहे असं आपण मानतच नाही. नुसतं आपण म्हणतो की समर्थांना पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या ठिकाणी पण रामच दिसले, म्हणजे राम हे त्यांचं दैवत आहे तर सगळीकडे त्यांना रामच दिसले असं आपण म्हणतो. पण आपण मात्र त्या सणाला त्या देवतेची त्या पद्धतीनं त्या रिवाजाप्रमाणे काही न्यून कमतरता न राहता पूजा करतो. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात की असे ना अज्ञानरूपी अंधकारात करावं, हे सगळं करावं, परंतु हेतू मनात काय की अरे हे सगळं परमात्म्याचंच आहे असं होतं. आणि मग जर का असं हे झालं तर त्यांना असं म्हटलं की असं अंधकारात वावरणाऱ्यांना हे काही लक्षात येत नाही की सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति काय आहे, की कुठल्याही देवाला नमस्कार करा तो त्या भगवंताकडे जाणार आहेत. आणि सर्वम खलविदम ब्रह्मच आहे. मूर्तीमध्ये बघा, पाण्यात बघा, खांबात बघा, कुठेही बघितला तरी तो परमेश्वर सगळीकडे आहे. आता एकदा जर हे आपल्याला कळलं, म्हणजे खरं भगवंत सांगतोच आहे, म्हणजे खरं कळायला हवं, किंवा तेवढ्यापुरतं आपल्याला कळतं, पुन्हा आपण आपले मागे येतो. म्हणून ते आपल्याला सांगतात की जर का हे आपल्याला कळलं तर ठीक आहे, पण कळत नसेल तर आपलं इन्स्ट्रुमेंट बिघडलं आहे. म्हणजे जसं असतं ना की आपल्या टी व्हीवर नीट चित्र दिसत नाही आहे, शेजारच्यांकडे दिसतं आहे, मग आपल्या लक्षात येतं की अरे शेजारच्यांच्या टी व्हीवर नीट दिसतं आहे, माझ्याकडे दिसत नाही, माझं इन्स्ट्रुमेंट बिघडलं आहे. तसं आहे की दोघांची एकाच देवतेची उपासना आहे, पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही आणि दुसऱ्याची झाली तर माझ्यात काहीतरी कमतरता आहे असं लक्षात घ्यायला पाहिजे. देवाचा दोष नाही आहे,
तीर्थस्थळाचा दोष नाही आहे, श्रद्धेमध्ये उपासनेमध्ये पण म्हणजे त्या सगळ्या जे काही न्यून राहणार नाही असं आपण वर्णन करतोय त्याच्यातही काही कमतरता नाही आहे. श्रद्धेमध्ये मनापासून करणं, श्रद्धेनं करणं, इथे कुठंतरी गडबड होते. आमच्या सासूबाई करतात ना म्हणून मी करते. तुला वाटतंय का? तुझी मनापासून इच्छा आहे का? मनापासून श्रद्धेनं करणं. मग आपण किती आता निराळ्या गोष्टी मग काळाप्रमाणे आपण बदल केले आणि त्याच्यात आपल्याला एक आनंद मिळतो, समाधान मिळतं. जसं मी नेहमी सांगते, खरं हे की आपलं गुणगौरव म्हणून सांगायचं एक, पण खूप जणांना ही पद्धत आपली आवडली आहे. जसं मी म्हटलं की आमच्याकडे पण आता असंच होतं की घरामध्ये माणसं दोघाच्या दोघं आणि मग श्राद्ध नीटपणानं सगळ्या पूर्वजांचं जे व्हायला हवं तसं होत नाही. मग काय करायचं तर काही नाही, गीता जयंतीच्या दिवशी सासऱ्यांचा हे झालं, मग त्यांचा स्मृतिदिन साजरा करायचा कसा, तर सगळ्या गीता पाठ असणाऱ्यांना बोलवायचं आणि गीता पठण त्या दिवशी करायचं. किंवा सासूबाईंचं शाखेवरती राष्ट्रसेविका समितीवरती खूप निष्ठा होती, त्यांचं स्मरण करायचं आहे. मग त्यांचा स्मृतिदिन कसा करायचा, तर सासूबाईंच्या मैत्रिणींना म्हणजे शाखेतल्या सगळ्या मैत्रिणींना बोलवायचं. आता त्यांच्या वेळच्या मैत्रिणी नाहीत, पण शाखेत जाणाऱ्या आत्ताच्या जे सेविका आहेत त्यांना बोलवायचं आणि त्यांची शाखा जशी त्यांची निष्ठा होती शाखेवर त्या पद्धतीने ती समितीची शाखा आपल्या घरी घ्यायची. अशा पद्धतीनं एक स्मृतिदिन साजरा कर आणि मग त्याच्यातून आपल्याला एक समाधान मिळतं, आनंद मिळतो. अगदी हाच विचार आपल्याला इथे सांगितलं जातं की आपण जर असं आपल्याला वाटलं की अरे मला असं नाही हे होत आहे, मी एवढी उपासना करते, मी एवढी श्रद्धेनं करते, कुठेतरी श्रद्धेमध्ये आपल्या गडबड आहे. ती श्रद्धा तपासायची कुठे, आपल्याला मिळणाऱ्या आनंदामध्ये. काय केलं की मला आनंद मिळतो, काय केलं की मला समाधान मिळतं हे मी ठरवायचं आणि तेच आनंद समाधान मिळालं तर याचा अर्थ आपलं जे काही आपण निष्ठेनं किंवा श्रद्धेनं करतोय ते बरोबर आहे. नाहीतर तो आनंद आपल्याला मिळत नाही. म्हणजे इच्छित फळ आपल्याला प्राप्त होईल आपण जे काम करतोय ते. श्रद्धा दृढ असेल तर, आणि दृढ नसेल तर आपली आपली जेवढी श्रद्धा आहे तेवढ्याप्रमाणे फळ मिळतं असा त्याचा अर्थ. मर्यादित प्रमाणामध्ये ही गोष्ट मान्य करायची, असं काही सगळीकडे नियम आणि त्या नियमाप्रमाणे असं नाही. आपल्या शेवटी समाधानाच्या, आनंदाच्या, सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. त्यामुळे सगळ्यांनी असंच करायचं अशाच पद्धती असं नाही. प्रत्येकाच्या आनंदाच्या, सुखाच्या कल्पना आहेत त्यांनी ते करावं. त्या मर्यादित प्रमाणात आपण याचा विचार केला तर ही गोष्ट खरी आहे. त्या देवतेकडून आपल्या केलेल्या भक्तीचं फळ आपल्याला मिळतं. अर्थात जे काही फळ मिळतं ते त्या देवतेचं नसतं, त्याच्या मागे असणारा हा जो काही सर्व व्यापक असणारा भगवंत आहे, ती जी काही भगवंताची मोठी सत्ता आहे, मोठा देव जो आहे त्या परमात्म्याचं ते फळ आहे, परमात्म्याकडून मिळालेलं ते फळ आहे. आता हे समजण्यापुरतं उदाहरण म्हणून घ्यायचं की हा मोठा देव आणि मग या देवता म्हणजे मध्यस्थ आणि आपण सकामभक्त या तिघांचं नातं कसं लावायचं, तर आपल्या बहुधा वरदानंद भारती किंवा आपले काका मराठे यापैकी कोणीतरी एक उदाहरण छान दिलं आहे, पटकन पटणार आहे. ते म्हणाले, समजा आपण बँकेमध्ये लोनसाठी अर्ज केला तर बँक आपल्याला तो जो काही कोण कॅशियर असेल किंवा बँकेचा मॅनेजर असेल तो सगळ्या कागदांची आपल्याला पूर्ती करायला सांगतो, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे, देणार असतो लोन, पण त्या लोनसाठी आपल्याकडून सगळी पूर्ती करून घेतो आणि मग ते आपल्याला बँक ते कर्ज सँक्शन करते. परंतु तो बँकेचा मॅनेजर किंवा बँकेचा जो कॅशियर आहे तो काही करत त्यांनी काही दिलेलं नसतं काही हे सगळं. तर कुठेतरी रिझर्व्ह बँकेकडून किंवा अर्थ खात्याकडून आपले सगळे पेपर्स तपासले जातात आणि मग त्यावरून आपलं कर्ज सँक्शन होतं आणि ते आपल्याला मिळतं. पण आपला संबंध कुठे येतो, आपला काही अर्थ खात्याकडे संबंध येत नाही किंवा आपला काही रिझर्व्ह बँकेकडे संबंध येत नाही. आपले पेपर्स आपण ज्याच्यातर्फे पाठवतो तो जो काही बँकेचा मॅनेजर असतो त्याच्याशीच आपला फक्त संबंध असतो. त्यामुळे तो बँकेच्या मॅनेजर त्याला आपण खुश करण्याचा पण प्रयत्न करतो. मुद्दा आपला तिथे आहे की आपल्याला त्याच्या पदाचे पैसे तो देणारच नसतो. आपले सगळे कागदपत्र तो त्या पद्धतीने सगळे मागवतो. ते सगळे कागदपत्र म्हणजे आपली असणारी उपासना ती सगळी नीट तपासतो आणि तो त्याच्याकडनं सँक्शन झालेले कर्ज आपल्याला देतो. आता ही आपण त्याला खुश करण्याचं कारण काय, तर त्याच्या करवी हे सगळं काम होणार म्हणून. अगदी हीच गोष्ट आहे की भगवंतच
त्या देवतेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे देत असतो, आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. आपले सगळे पेपर्स बँकेकडे नीटपणाने वेळच्या वेळी गेले पाहिजेत, म्हणजे आपली उपासना नीटपणाने सगळी झाली पाहिजे, एवढाच त्याच्या मागचा अर्थ. कुठेतरी कागदपत्र कमी झाले, दोष झाला, कुठे सह्या राहिल्या, मग वेळ मोडतो, मग गडबड होते. म्हणजे श्रद्धेची कमी जास्त झाली, उपासनेमध्ये काही गडबड झाली तर मग आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही, पाहिजे त्या वेळात मिळत नाही, असा त्याचा अर्थ. आपलं उदाहरण म्हणून लोन मॅनेजर, रिझर्व्ह बँक एवढाच विचार करायचा. पण मुख्य देवता, आपलं सकामभक्त आणि त्याची उपासना, याचं नातं आपल्याला कळावं, ह्याच्यासाठी हे उदाहरण चांगलं आहे. 23व्या श्लोकामध्ये भगवंत आणखीन एक या सकामभक्ताला सावध करण्याची गोष्ट सांगणार आहेत बरं का. आपण पाहिलं किती दोन्ही सोपे श्लोक आहेतच आपल्याला कळणारे. एकतर आपण आहोतच म्हटलं तर सकामभक्त, त्यामुळे आपली इच्छा पूर्ण व्हावी. आपण प्रापंचिक माणसं आहोत, त्या छोट्या मोठ्या मनामध्ये इच्छा येतात आणि त्या इच्छा पूर्ण झाल्या की बरं वाटतं. त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली काही उपासना पण असते. आणि आज आपल्याला भगवंतांनी सांगून टाकलं की अरे हो, तुझ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या देवतांची तू चांगली उपासना कर, श्रद्धेनं कर, मीच त्यांना शक्ती देतो आणि तुझ्या इच्छा पूर्ण करायला सांगतो. आपल्यालाही त्यांनी सांगितलं की तुझी हे कामना पूर्ण व्हावी म्हणून मी तुला त्या देवतांना भजायला पण सांगतो. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या मोठ्या देवाच्या काय सत्तेच्या आहेत ह्या कळलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे करतो. आता पुढल्या ह्याच्यामध्ये आणखीन एक सकामभक्ताला सावध करणारी गोष्ट भगवंत सांगणार आहे. काय आहे की कुठल्याही देवतेमार्फत आपली इच्छा पूर्ण करणारं फळ मिळतं, गोष्ट खरी आहे. लक्षात असं येतं की ते फळ मर्यादित असतं, अगदी बरोबर आहे. दुसरं असं असतं की ते फळ नाशिवंत पण असतं आणि कायमस्वरूपी टिकत नाही. ती कामना पूर्ण होते, मग कामना पुन्हा पुन्हा पुढे वाढत जातात आणि मग मिळणारं फळ जे आहे ते सुद्धा तेव्हा आनंद देणारं असतं, पण फळ मिळालं की मग त्याच्या आनंदाची जी काही डिग्री आहे ती पण कमी व्हायला लागते. त्यामुळे ते टिकणारं फळ असं नसतं. त्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी मधल्या बाजूला सोडून भगवंतापर्यंतच पोचायला हवं. त्यामुळे सकामभक्ती करणारे त्या लोकांना किंवा तुमचं जे फळ आहे तुम्हाला मिळणारं हे अल्पकाळ टिकणारं आहे. म्हणून भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये एक शब्द वापरणार आहेत. खरा की आपल्याला तो आवडणार नाही, परंतु तसं घडतं कारण आपण अशी छोटी छोटी कामना ठेवतो, ती कामना पूर्ण झाली की तेवढ्यापुरतं आपल्याला बरं वाटतं, मग पुन्हा कामना वाढतात, बरं मिळणारं जे फळ असतं बरं वाटतं असं आपण म्हणतो, ते आनंदाची पण डिग्री कमी कमी होते. हे सगळं आपल्याला पण माहिती असतं. भगवंत आपल्याला त्याची आठवण करून देतोय की असं कशाला करतोस, त्याच्यापेक्षा एकदमच तू का नाही माझ्याचकडे परमात्म्याकडेच मागणी करत आणि ब्रह्मस्वरूप होऊन जात, माझ्याच स्वरूपाचा विचार कर. हे असलं मधलं अदलं काही मागूच नको. आणि मग मधलं अदलं मागणाऱ्यांना भगवंत अल्पमेधसाम, अल्पबुद्धी असणारे तुम्हा आम्हाला भगवंतानी अल्पमेधसाम असं, म्हणजे समर्थानी जसं पडतं मूर्ख असं म्हटलेलं तसा आपल्याला शब्द वापरला आहे 23व्या श्लोकामध्ये. अंतवंतु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसाम देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी असं म्हटलं. तेषां फलम तू अंतवंत भवती, ते म्हणतात की फळ निश्चितच मिळतं. ज्या देवतेची उपासना करतोय ती देवता तुला फळ देते, पण ते फळ कसं नाशिवंत आहे. आत्ता मिळतं, ती तेवढ्यापुरती कामना पूर्ण होते, फळ मिळतं, फार काळ टिकणारं नसतं. म्हणून अल्पमेधसा, म्हणून अशा लोकांना तेवढं इतकं फळ मिळालं की झालं असं वाटणाऱ्यांना भगवंतानी अल्पमेधसाम म्हटलं आहे, अल्पबुद्धी असणार म्हटलं आहे. म्हणून ते पुढे म्हणतात देवयज्ञ हा येवान यांती. काय करावं, देवांचं पूजन करून देवांनाच प्राप्त करून घ्यावं. मद्भक्ता माम अपि यांती, माझे भक्त मलाच प्राप्त करून घेतात. जे अल्पमेधसाम असतात ते असे सकाम, आपलं कामना करायची पूर्ण झाली की झालं असं करतात. पण जे मद्भक्ता आहेत, माझे जे भक्त आहेत माम अपि यांती, ते काय करतात, मलाच प्राप्त करून घेतात. त्यामुळे एकदम मोठ्या देवालाच प्राप्त करून घ्यायचं, असं अर्धमधलं काही ठेवायचंच नाही. आता लक्षात घ्यायचं बरं का. आता आपण काय करूया की आपण काय करतो ह्याची थोडी तुलना करूया. समजा आपण म्हटलं की विद्यार्थ्याला अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क मिळवायचे आहेत, तर गणराया आपला बुद्धिदाता
मग बुद्धिदात्या गणेशाचं आपण उदाहरण घेतलं तर विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळावेत म्हणून त्या बुद्धिदात्या गणेशाची उपासना करावी. चांगलं आहे, चांगले गुण मिळतील त्याला. गणेश बुद्धिदाता आहे हे म्हणजे काय करेल तर तो त्याला अभ्यासाला प्रवृत्त करेल आणि खरोखरच त्याला चांगले गुण प्राप्त होतील, त्याची इच्छा पूर्ण होईल. एखाद्याने विघ्नहर्त्या गणेशाची उपासना केली, त्याच्या दृष्टीनं जे काही ह्या विघ्नातून मला मुक्ती मिळावी, माझं हरण व्हावं विघ्नाचं म्हणून केली असेल तर ते विघ्नहर्ता गणेश त्याचं विघ्न दूर करेल. बुद्धिदाता गणेश त्याला बुद्धी देईल, विघ्नहर्ता गणेश त्याचं विघ्न दूर घेईल. ही सगळी झाली मर्यादित फळं. पण आमचा गणेश तसं नाही आहे, तो ब्रह्मांडाचा नियंता आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे. त्वम ब्रह्मा स्वम विष्णू स्वम रुद्र स्वम इंद्रस असं सगळं आम्ही म्हणतो. मग असा जर गणपती आमचा आहे तर त्याची प्रार्थना करताना ब्रह्मापर्यंतच पोचता येईल. मग फक्त बुद्धिदाता किंवा फक्त विघ्नहर्ता असं न म्हणता स्वम ब्रह्मा स्वम विष्णू स्वम रुद्रस असं म्हणून जर त्या गणेशापर्यंत म्हणजे ब्रह्मापर्यंत पोचता आलं तर मग भगवंत आपल्याला या श्लोकात सांगतात की असं जे थोडंसं मागणं असतं ना ते अल्पबुद्धिमत्ता, ते असे अल्पबुद्धी असणारे सकाम. आणि जे भगवंत म्हणजे आपण काय करतो, देवाला सुद्धा मर्यादित याच्यात ठेवतो, मर्यादा घालून ठेवतो की त्यांनी काय ह्या चौकटीतच फक्त काम करायचं असं करतो, असं नाही करायचं. तर भक्ताचं वर्णन करताना देवाची उपासना मर्यादित करताना मर्यादित फळ, मर्यादित उपासना भगवंत पण मर्यादित असं घडतं. त्यापासून फळ मिळणारच आहे पण ते फळ कायमस्वरूपी नाही, नाशिवंत आहे, चिरकाळ टिकणारं नाही. म्हणून मग त्यांनी आपल्याला देवताच्या अधिकारात किंवा भक्ताच्या मागणीप्रमाणे ती देवता ती भक्ताची कामना पूर्ण करते. पण आपण काय करायला हवं आहे ते आपल्याला सांगतात. म्हणजे उपासनासुद्धा आपल्याला जाणून करावी असं भगवंत सांगतात की जाणून उपासना एवढ्याशाच मागणीसाठी करू नये तर मागायचं का कारणच नाही आहे. आपण अनेकदा हा पाहतो की आपल्याला काय हवं आहे ते भगवंताला माहीत असतं, त्यावेळी मागायचं काही कारणच नाही आहे. मगाशी आपण म्हटलं की एखाद्या मुलीचं लग्न व्हायचं असेल तर तिने चांगलं स्थळ मिळावं म्हणून रुक्मिणी स्वयं वाचावं, ठीक आहे. एखाद्याला शक्ती मिळवायची असेल तर त्यांनी हनुमंताची उपासना करावी, एखाद्याला चांगले मार्क हवे असतील तर त्यांनी गणेशाची उपासना करावी, बहुतेक बरोबर आहे. किंवा भौतिक परमार्थिक सगळे लाभ हवे असतील ना तर दत्तात्रयांची उपासना करावी, ब्रह्मा विष्णू महेश सगळे त्याच्यामध्ये आहेतच. पण हे सगळं जे की आहे ते ती कामना पूर्ण करण्यापुरतेच आहे. जीवनमुक्तीसाठी मोक्षप्राप्तीसाठी हे नाही आहे. तेवढी कामना कामना पूर्ण करण्याची मी शक्ती त्यांना देतो आणि तुमच्या त्या भक्ताची कामना पूर्ण करतो. दुसरं असं की या इच्छापूर्तीमध्ये थोडासा प्रारब्धाचा पण भाग असतो. म्हणजे आपण श्रद्धेने करतो आहे, उपासना सगळी करतो आहे, बरोबर आहे. एकाच प्रकारची उपासना करणाऱ्या दोन माणसांची कामना पूर्ण होण्यामध्ये फरक का पडतो तर त्याच्यामागचं कारण प्रारब्ध असं थोडंसं असतं. म्हणजे आपल्याला असा विचार करूया, समजा परीक्षेमध्ये आपला पहिला नंबर यावा म्हणून एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासही भरपूर केला आहे आणि उपासना पण चांगली केलेली आहे. आता अशी समजा 10 जणांनी केले, पहिला नंबर एकाचाच येणार आहे. फार तर अगदी हल्लीच्या पद्धतीनं एक मार्काचं असतं, त्यामुळे आपण म्हणूया की समान मार्क मिळाले, आणखी 2-3 विद्यार्थी असतील. पण सगळ्यांना की पहिला क्रमांक येणार नाही आहे ना. त्यामुळे मग असं का तर 10ही मुलांनी अगदी योग्य पद्धतीने अभ्यास केला आहे, त्या देवताची त्या योग्य उपासना केली आहे, तरी देखील सगळ्यांना त्यांना जे काही मार्क मिळालेले असतील त्या मार्कांमध्ये त्याला समाधान मिळवावं लागेल. आता आपण पाहतो की सगळी ही 10वी पास झाली मुलं यादीमध्ये आपलं नाव आलं की नाही, नंबर आलं की बघतात आणि एका मार्काने म्हणजे काय 495 मार्काला ही यादी संपली आणि 494 वाल्यांनी काय करायचं, याला थोडंसं आपण प्रारब्ध असं म्हणावं लागतं. त्या सकाम आणि मग स्वाभाविकच एवढे मार्क मिळाल्याचा आनंद यादीत नाव आलं नाही म्हणून दुःख. म्हणून मग ते आपल्याला सांगते सकाम भक्तीचं फळ कायम टिकत नाही, तो आनंद कायम टिकत नाही. म्हणून या अशा प्रकारच्या आनंदाचा विचार करून उपासना करायची नाही. आपला आनंद कमी होणार असेल तर काय उपयोग ना. त्यामुळे आनंद चिरकाल टिकण्यासाठी आपला काय करायला हवं तर आपल्याला खरा जो भगवंत आहे, आत्माराम जो आहे,
त्या ठिकाणी झालं ब्रह्मस्वरूप असणारं भगवंताचं जे रूप आहे त्याचाच आपल्याला विचार करायला हवा. उदाहरणं व्यवहारातली दिली की आपल्याला मुद्दा पटतो. लहान घरात राहणारी मंडळी असतात, त्यांना असं वाटत असतं की जरा मोठं घर आपल्याला हवं आहे, गरज वाढलेली आहे. पण मग मोठं घर घ्यायचं असेल तर आपल्याला बँकांची काही मदत घ्यावी लागेल. आणि मग लक्षात असं येतं की अरे लोन घ्यायचं, मग दर महिना त्याची आपल्याला हप्ता भरायचा, मग काय बँकेची व्याजदर वाढतो, मग तो हप्ता वाढतो. म्हणजे काही काळ तो जो आनंद आहे तो आनंद मिळवण्यासाठी काही काळ फार कष्टात घालावं लागतं. आणि मग खरं तर मोठ्या घरात जायचा आनंद म्हणायचा का काय म्हणायचं असा प्रश्न पडतो. तर मिळणारं जे इच्छित फळ आहे ते फळ पुन्हा बरं तिथे गेल्यावरती वा आता छान असं पण होत नाही. त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी हवं वाटतं. जसं असतं ना की एकदा जेवलं की आणखीन पुढा, आत्ता तृप्तता आलेली असली तरी पण आणखीन लागतं. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या व्यवहारी जगतातल्या आपण जर कामना पाहिल्या ना, तर भगवंतानी आपल्याला जो शब्द वापरला आहे तो अगदी योग्य आहे की सकाम भक्त जो आहे तो अल्पमेधसाम आहे, अल्पबुद्धी असणार आहे. त्यामुळे एवढी उपासना, एवढ्या पूजा, एवढ्या व्रतवैकल्य सगळं आपण करतो, मिळवतो काय? मिळवतो अल्प, अगदी थोडं सुख, अल्प सुख आपल्याला, आणि अल्प काळ टिकणारं असं आपल्याला मिळतं. यासाठी म्हणजे वारंवार आपल्याला गीता सांगते की वस्तूंमध्ये आणि व्यक्तींमध्ये कायमचं सुख प्राप्त होत नाही. आणि शाश्वत सुख आपल्याला हवं असेल तर या देवदेवतांना सत्ता प्रदान करणारा जो मोठा देव आहे ना, त्याचीच आपल्याला आराधना करायला हवी असा त्याचा अर्थ. आणि मग जे भक्त निर्गुण ब्रह्म जाणणार आहेत, म्हणजे आत्तापर्यंत आपण तुमचा आमचा असं कामं भक्तांचा विचार करत होतो. आता आपण विचार करूया की हे जे ब्रह्म जाणणार आहे, निर्गुण ब्रह्म जाणणार आहे, आपण स्थितप्रज्ञ, आत्मज्ञानी अशा सगळ्या लोकांचा, ज्ञानी भक्त, 6व्या अध्यायातला जो योगी, या सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला त्यांची लक्षणं आता माहिती आहेत. तर असे जे निर्गुण ब्रह्म जाणणारे आहेत त्या निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीचा विचार करायचा. मग असा केला की आपोआपच त्याला ब्रह्मपद प्राप्त होईल. म्हणजे भगवंत आणि मी यातलं जे काही द्वैत आहे ते संपूनच जाईल, त्याचा विचार करायचा. म्हणजे काय, तर आत्ता आपण जे उदाहरण घेऊ त्याचाच आधार घेऊया की फक्त बुद्धिदाता गणेश, फक्त विघ्नहर्ता गणेश न म्हणता ब्रह्मस्वरूपातल्या गणेशाला पाहायचं, विचार करायचा, भक्ती करायची, उपासना करायची, ती ब्रह्मस्वरूप असणाऱ्या गणेशाची करायची. आणि मग अशी उपासना केली ना की गणेश आणि सरस्वती किंवा काय, गणेश आणि सूर्य, गणेश आणि शंकर याच्यात काही फरकच राहणार नाही. सगुण रूपातल्या देवाची उपासना करण्यासाठी कदाचित गणेशाची मूर्ती समोर असेल, पण सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति हे कळेल, किंवा सर्वम ब्रह्ममयम हे पण कळेल की सगळीकडे ब्रह्मच भरलेलं आहे. त्या ब्रह्माचीच उपासना करायची, त्या ब्रह्माच्या उपासनेसाठी सगुण रूपामधल्या गणेशाच्या मूर्तीची पूजा करायची. पण ब्रह्मस्वरूप गणेशाला असं मर्यादित ह्याच्यात नाही आणायचं, तो ब्रह्मस्वरूपच आहे. तर त्या ब्रह्मस्वरूप गणेशाचाच विचार करायचा असं करायचं. म्हणजे काय आहे, मग अशी म्हटलं तसं की पंढरपूरला गेलं तरी श्रीरामच, पंढरपूरला जा तोच पांडुरंग, तुम्ही तिरुपतीला जा तरी तोच पांडुरंग, तुम्ही शेगावला जा, तुम्ही गोंदवल्याला जा, तुम्ही कुठेही गेलात तरी तोच भगवंत आपल्याला दिसला पाहिजे. रूप वेगळं असेल पण आपल्या अंतःकरणात भगवंत म्हणजे जी काही ब्रह्मस्वरूप आहे तेच असलं पाहिजे. मग आपल्याला देवता, त्यांचं स्थान, आपण जी मर्यादा घालतो ती मर्यादा घालण्याची गरज नाही. सगळीकडे सर्व ब्रह्ममयम रे रे सर्व ब्रह्म असं होईल. आणि मग जर का असं झालं तर फळ पण मर्यादेतलं येणार नाही. असं छान व्यापक कल्पना, व्यापक ईश्वर, व्यापक फळ असं सगळं व्यापक होईल, असं मर्यादेत राहणार नाही. भगवंत म्हणतो जे माझे भक्त आहेत, आता त्यांनी तिथल्या तिथे लगेच काय अल्पमेधसाम आपल्याला म्हणून टाकलं, आणि मग माझे जे भक्त आहेत ते कसे आहेत, ते माझ्यापर्यंत येऊन पोचतात, ते ब्रह्माचा विचार करतात, ते असं ह्यात राहत नाही, त्यांना त्या सगळीकडे एकच एक ईश्वर दिसतो आणि माझ्यापर्यंत येऊन पोचतात. याचा अर्थ एक क्षणभर असं वाटतं की माझ्यापर्यंत येऊन पोचतात म्हणजे आधी पोचले नव्हते, असा विचार केल्यावर ते माझ्यापर्यंत पोचतात.
म्हणजे सुरुवातीला सकाम आर्त अर्थार्थी जिज्ञासू असला तरी चालेल, त्यांचा ज्ञानी भक्त होईल, हे पण जाता जाता हळूच आपल्याला कळलेलं आहे. असं वाटायचं कारण नाही की अरे बापरे मग आता माझं काय होणार, असं नाही. तर आत्ता भगवंत असं म्हणतो की माझ्याशी ते येऊन पोचतात. याचा अर्थ आधी नव्हते पोचलेले, पण आता ते पोचतात. आधी दूर होते परंतु आता ते पोचले. म्हणजे असं व्यवहारातलं म्हटलं तर तिकीट भगवंताच्या चरणाचं तिकीट काढलेलं आहे. मग वाटेमध्ये समजा गाडी बंद पडली आणि दुरुस्त होईपर्यंत थांबावं लागलं, ते तिकीट हातात आहे, त्यामुळे पोचणार नक्की. धीरे धीरे का होईना पोचणार. पण तिकीटच काढलेलं नसेल तर कसं पोचणार. त्या भगवंताची माहितीच नसेल तर तिथे आम्ही सकाम भक्तीतच अडकून राहू आणि तिथल्या तिथेच आपलं राहू, असं नाही. तर माहिती आहे, पक्क ध्येय काय आहे, पक्क आपलं डेस्टिनेशन काय आहे आपल्याला कळलेलं आहे. त्या भगवंतापर्यंत माझे भक्त तिथपर्यंत येतात, असं भगवंत म्हणतो की मदभक्त हा, जे माझे भक्त आहेत ते माझ्यापर्यंत येतात. माझ्यापर्यंत येणारे जे भक्त आहेत ते कदाचित मध्ये असे कुठे ते थांबतील, पण त्यांना कळेल आणि मग ते पुढे येतील. आता जर भगवंताशी हे असं मध्ये थांबायचं कारण सरळ संबंध आला तर चांगलीच गोष्ट आहे. तर भगवंतापर्यंत आपल्याला नक्कीच पोचता येईल. मग असं मध्ये थांबायला बिंबायला नकोच. डायरेक्ट आपण ज्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे, ज्या भगवंतापर्यंत, ज्या मोठ्या देवापर्यंत पोचायचं आहे, मदभक्त हा, भगवंत ज्याला माझे भक्त म्हणतो आहे, ज्ञानी भक्त म्हणतो आहे, स्थितप्रज्ञ म्हणतो आहे, भगवंताचा लाडका भक्त म्हणतो आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचता येईल. पण आता हा जो सरळ संबंध आहे ना, तो अत्यंत प्रामाणिक असायला हवा. असलं तर असेलच का, असले शंका संशय मनामध्ये घेऊन चालणार आहे. मनापासून वाटलं पाहिजे. आणि मग असं आहे की त्याला फसवता येणार नाही, भगवंताला फसवता येणार नाही. खरं बाकी काही कुणालाही आपण फसवू, अगदी स्वतःला सुद्धा फसवू, पण भगवंताला फसवणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे खरोखरच भगवंताचं स्वरूप जाणून, अगदी तन मन प्राणाने जाणून स्वरूप भगवंताचं जाणायचं, त्याला अनुसरायचं. ते जे की म्हणजे देह सोडला की भगवंतालाच जाऊन मिळणार, दुसरं तसं काही होणारच नाही. यालाच मुक्त म्हणायचं, मोक्ष म्हणायचा, म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकत नाही म्हणायचं, काय जे काही म्हणायचं असेल ते. आणि तो जो आहे तो असा अक्षय आनंदाचा ठेवा, समाधान, सुखरूप भगवत प्राप्ती असं होईल. आद्य शंकराचार्यांनी एक दृष्टांत दिला आहे. दृष्टांत दिला की आपल्याला मुद्दा चांगला कळतो. ते म्हणतात काय होतं व्यवहारामध्ये, समजा आपण असं म्हटलं, त्यांनी आता शंकराचार्यांनी म्हटल्यामुळे त्यांनी त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे राजाकडे नोकरी करणं आणि राजाच्या सेवकाकडे नोकरी करणं असे शब्द वापरले. आपण असं म्हणूया की डायरेक्ट मंत्र्याच्या ठिकाणी नोकरी करणं आणि कुठल्या तरी मंत्र्याच्या सेवकाकडे नोकरी करणं, याच्यात फरक आहेच. खरं तर दोन्ही नोकऱ्याच आहेत, परंतु दोन्ही नोकऱ्यांमध्ये फरक आहे. कदाचित कामसुद्धा सारख्याच प्रकारचं असेल, पण तरी राजाकडे काम करणाऱ्या नोकराला अधिक फळ मिळणार आहे. आपण पगार शब्द नको वापरूया, आपण फळ म्हणूया. कारण राजाच्या नोकराकडे सेवा करायची असेल तर त्या नोकराचा जेवढा अधिकार आहे, त्याची जेवढी सत्ता आहे, त्याप्रमाणे त्याला फळ मिळेल. पण राजाचा जर नोकर असेल तर तो सत्ताधीश आहे, त्यामुळे त्याचं सानिध्य, त्याच्याकडला सगळा जो काही जे काही फळ मिळायचं आहे, त्याचा अधिकार, त्याची सत्ता, याप्रमाणे त्याला फळ मिळेल. स्वाभाविक दोन्हीकडे, राजाकडे नोकरी करणं आणि राजाच्या नोकराकडे नोकरी करणं, या दोघांकडे मिळणाऱ्या फळामध्ये अंतरच असणार. अगदी तसंच आहे देवदेवतांकडे आपली कामना करणं आणि डायरेक्ट परमात्म्याकडे आपलं आपलं प्रार्थना असणं, यामध्ये फरक आहे. आपण ना याच अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये असं पाहिलं होतं. 14वा श्लोक होता, दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. तिथे माया शब्द वापरला होता भगवंताने. तिथे असं म्हटलं होतं की ही जी सगळी माया आहे त्रिगुणात्मक, हे जे दृश्य जग आहे, ही त्रिगुणात्मक माया आहे, ही पार होणं कठीण आहे. त्या भगवंतापर्यंत पोचायचं तर माया पार व्हायला पाहिजे ना. या दृश्य जगाताचा पार अडकतो, म्हणून त्यांनी सांगून टाकलं की हे फार कठीण आहे. आणि मग मला जे नित्य वारंवार भसतात, भगवंत म्हणतो मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. जे माझ्यापाशी येतात ते या मायेला तरून येतात, या मायेमध्ये अडकत नाही, या दृश्य जगामध्ये अडकत नाही.
सर्वसाधारण सगळी मंडळी या त्रिगुणात्मक मायेमध्ये अडकतात, माझ्यापर्यंत येतच नाही. पण मग बघता हा असे जे कोणी माझ्या ठिकाणी पोचतात त्यांचं काय होतं तर ते मायेला तरुण येतात, तेच माझ्यापर्यंत पोचतात, असं खरं त्या श्लोकाचा अर्थ. याचा अर्थ असा आहे की हे सगळं जे की आहे मनामध्ये आपल्या इच्छा होणं हे मायेचं काम, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काहीतरी उपासना करावी वाटणं मायेचं काम, हे सगळं मायेच करते. बरं इतकंच काय, समजा त्या उपासनेचं फळ आपल्याला प्राप्त झालं तरी पुन्हा काहीतरी इच्छा होणार. असं काही नाही की ह्या इच्छेचं फळ प्राप्त झालं म्हणजे आता पुन्हा काही नको आहे, पुन्हा दुसरी काहीतरी इच्छा होणार, त्याच्यासाठी काहीतरी खटपट करावीशी वाटणार, ते सुद्धा सगळं मायेचंच काम. याचा अर्थ आहे पुन्हा सगळं चक्र सुरू राहणार, हे सगळं मायेचंच काम आहे. म्हणून या 14व्या श्लोकात त्यांनी आपल्याला सांगितलं की या मायेतून सुटण्याचा एकमेव उपाय काय, तर ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते, मला निरंतर भजत जा. भगवंत सांगतोय की दुसरं तिसरं काही करू नका, मला निरंतर भजत जा, मला शरण या, माझी भक्ती करा आणि मुक्ती मिळवा. त्यामुळे जी गोष्ट पूर्वी सांगून झालेली आहे तिथे माया शब्द वापरला. आत्ता सकाम भक्त असल्यामुळे त्यांनी तुमची कामना पूर्ण करण्यासाठी ज्या देवता आहेत त्यांना मी शक्ती पुरवतो. तुम्हालाही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या देवतांवरच्या श्रद्धा तुमची वाढावी ह्याच्यासाठी मी हे करतो, तुम्हाला मदत करतो, असं सगळं सांगितलं. आणि पुन्हा अखेरच्या श्लोकामध्ये स्वाभाविकच सांगितलं की ह्याच्यातून काही खरं शांती समाधान मिळणार नाही. हे सगळं जे तुमचं आहे हे अल्पमेधसाम आहे, अल्पबुद्धी असल्यामुळे अशा सगळ्या मागण्या आहेत. तर हे काही न करता खऱ्या शांतीचा, खऱ्या आनंदाचा, खऱ्या समाधानाचा अनुभव घ्यायचा असेल तर माझी भक्ती करा, असं मोठ्या देवासगं परमात्म्यासगं मागणं त्यांनी आपल्याला म्हणजे पूर्ण करणार तो भगवंत, ती मागणी आपल्याला करायला सांगितली. अशा 3 श्लोकांचा एकत्रितरित्या अभ्यास केला तर मला वाटतं आपल्याला भगवंताला जो नेमका मुद्दा सांगायचा आहे तो कळेल. आपण 24व्या श्लोकाचा अभ्यास पुढल्या गुरुवारी करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.